संविधानाची उद्देशिका प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या संविधानाची उद्देशिका म्हणजे संविधानाचा आत्मा आहे. ती आपल्याला संविधानाच्या मूल्य, उद्देश्ये आणि विचारधारा सांगते. उद्देशिकेचा मजकूर. आम्ही भारताचे लोक भारतास एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून स्थापन करीत आहोत आणि त्याच्या सर्व नागरिकांना न्याय, सामाजिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म व उपासना यांचे समानता, स्थिती व संधी यांची आदर्श प्राप्त करून देण्याचा संकल्प करीत आहोत. उद्देशिकेतील प्रमुख तत्वे: संपूर्ण प्रभुत्व संपन्न पॉव्हेलियन. भारत स्वतंत्र देश आहे. समाजवादी सोशलिस्ट. आर्थिक व सामाजिक समानतेवर भर. धर्मनिरपेक्ष सेक्युलर. सर्व धर्मांना समानी निवडलेला असतो. मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स. भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेले हे अधिकार म्हणजे भारतीय मानवी स्वातंत्र्याचे हमीपत्र आहे. हे अधिकार संविधानाच्या भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये दिलेले आहे. प्रमुख 6 मूलभूत अधिकार. 1. समतेचा अधिकार राईट टू इक्विटी. कलम 14 ते 18 कायद्यापुढे सर्व समान. अस्पृश्यता व पदव्या रद्द. 2. स्वातंत्र्याचा अधिकार राईट टू फ्रीडम. कलम 19 ते 22 भाषण, अभिव्यक्ती, संघटना, स्थलांतर, व्यवसाय इत्यादी स्वातंत्र्य. 3. शोषण विरोधी अधिकार राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. कलम 23 व 23 सक्तीचे मजुरी आणि बालमजुरी विरोधात संरक्षण. 4. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. कलम 25 ते 28 कोणताही धर्म स्वीकारण्याचे, आचरण करण्याचे स्वातंत्र्य. 5. संस्कृती व शिक्षण हक्क. कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. कलम 29 व 30 अल्पसंख्याकांना स्वतःची संस्कृती जपण्याचा आणि शिक्षण संस्थांचा अधिकार. 6. संवैधानिक उपायांचा अधिकार राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. कलम 32 सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा उच्च न्यायालयाकडे अधिकारांचे संरक्षण मागण्याचा हक्क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला संविधानाचे हृदय व आत्मा म्हटले आहे. मूलभूत कर्तव्ये फंडामेंटल ड्युटीज. कलम 51A मध्ये नमूद. 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने ही कर्तव्ये जोडली गेली. नागरिकांची 11 मूलभूत कर्तव्ये. 1. संविधानाचे पालन करणे व त्याचे आदर्श जपणे. 2. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा सन्मान करणे. 3. देशाच्या एकतेचे व अखंडतेचे रक्षण करणे. 4. राष्ट्राचे संरक्षण करणे. 5. बंधुभाव, सहिष्णुता व समानतेचा भाव ठेवणे. 6. संस्कृती आणि वारसा जपणे. 7. पर्यावरण, अरण्य व वन्यजीवांचे रक्षण करणे. 8. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे. 9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. 10. उत्कृष्ट कार्याने राष्ट्राचा विकास करणे. 11. 2002 मध्ये जोडलेले पालकांनी 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण देणे. निष्कर्ष. संविधानाची उद्देशिका आपल्याला दिशा दाखवते. मूलभूत अधिकार आपल्याला स्वातंत्र्य देतात आणि कर्तव्ये आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतात. ही तिन्ही मिळून भारताला लोकशाही, न्याय आणि समरस समाज घडविण्यास मदत करतात. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे आभार नंतर माहिती. गोकुळराम महाविद्यालय कुंडल या आपल्या महाविद्यालयामध्ये हा वाचन प्रेरणा दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा झालेला आहे. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आर.एस. डुबल सर, माजी प्राचार्य प्रताप नाना, याशिवाय माजी प्रभारी प्राचार्य डॉक्टर जय पाटील सर, याशिवाय इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर विहान माने सर, इतर सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका इथे उपस्थित राहिले त्याबद्दल या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. याशिवाय महाविद्यालयाचा इतर
याशिवाय महाविद्यालयातील सर्व प्रशासन वर्ग व इतरेतर सेवक उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.